नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावांनो, आपला आजचा जे काय ते पहिला दिवस आहे 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजचा। कारण काल एका भावाने कमेंट केली होती की भाऊ एक चॅलेंज घे 30 डेजचं, ज्यामध्ये तू रोज ट्युटोरियल अपलोड करत जा आणि प्रत्येक दिवस एक असा मायनस म्हणजे 28 डेज रिमेनिंग अशा टाईपचा व्हिडिओ इथं करत जा, असं एका भावाने आपल्याला कमेंट केली होती। तर भावांनो, फायनली आपण ते चॅलेंज इथं ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि इथून पुढे आजपासून 30 दिवस आपले गणपती बाप्पाला यायला आहे आणि आपण याच्यामध्ये फुल गणपती बाप्पाचे ट्युटोरियल इथं अपलोड करणार आहे। प्रत्येक दिवशी तुम्हाला एक ट्युटोरियल गणपती बाप्पाचा 100% इथं दिसून येईल आणि दुसरी पण एक प्लॅनिंग चालू आहे, ते पण तुम्हाला लवकर समजून जाईल। पण त्यासाठी आधी तुम्हाला आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं, सबस्क्राइब करा। आपला आजचा पहिला दिवस आहे 30 डेज चॅलेंजचा, त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हे फेसकॅम कसं वाटत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा। आपला आजचा व्हिडिओ खरंच खूप कडक झालेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला सुरुवातीला आता दाखवूनच देतो, पण त्याआधी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जे काही मटेरियल आहे सगळं तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आणि इथेच तुम्हाला कुठं एक लाल कलरचं सबस्क्राइबचं बटन दिसत असेल तर पटकन त्याला क्लिक करून आपल्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला भाऊ, आपण तुम्हाला आपला आजचा जे काही प्रिव्ह्यू आहे ते दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथे सुरुवात करूया। तर भावनो, तुम्हाला सगळ्यात आधी आपला अलाइट मोशन ॲप इथं चालू करायचं आहे। अलाइट मोशन ॲप चालू केल्याच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे बघू शकता, आपले जे काही प्रीसेट आहे ते खाली डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करायचे आणि प्रोजेक्ट्समध्ये जाऊन बीटमार्क इथं चालू करायचे आहे। जसं तुम्ही बीटमार्कमध्ये इथं घुसाल तसं तुम्हाला बघू शकता अशी इथं काहीतरी ऑप्शन इथं दिसून येतील। इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, जे काही वर दोन PNG दिसत आहे, दोन जे काही टेक्निकल जे नावाचे जे काही JPG पण म्हणू शकता तुम्ही यांना, हे तुम्हाला इथं चालू करायचं आहे। तर तुम्हाला वरच्या JPGला जर सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं तुम्हाला या फोटोला आपल्या गणपती बाप्पाच्या फोटोसोबत इथे रिप्लेस करायचं आहे। तर आपण एक आपले जे काय फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये जाऊया। बघू शकता तिथं आपले सगळे गणपती बाप्पाचे फोटो आहे। तर त्या फोटोमध्ये म्हणजे जे काय फोल्डरमध्ये तुम्हाला इथे जायचं आहे, बघू शकता आपलं फोल्डर इथंच असणार आहे। आपण त्या फोल्डरमध्ये जाऊया आणि त्यामधून आपल्याला दोन फोटो इथे रिप्लेस करायचे। आपण सगळ्यात इथे हा फोटो इथे रिप्लेस करूया, पुन्हा बॅक येऊन जाऊया काय अशा प्रकारे। पुन्हा त्याचा खालचा फोटो लगेच सिलेक्ट करून त्याला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून खालचा फोटो इथं असा तुम्हाला रिप्लेस करून घ्यायचा आहे काय, प्लसवर क्लिक करून काय अशा प्रकारे हे इथे तुम्हाला असा रिप्लेस करून घ्यायचा आहे। इथं साईडला क्लिक करायला मूव होऊ देऊ नका, फक्त इथं बॅक येऊन जा, हे ते रिप्लेस करून टाकायचं आहे। हा रिप्लेस केल्यानंतर खाली एक बघू शकता लाल फोटो आहे, बघू शकता याला पण रिप्लेस करायचं। तर या लाल फोटोला सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला जाऊन आपल्याला आपण इथं हा फोटो इथं रिप्लेस करून टाकूया, असं इथं रिप्लेस करायचं आहे। हे 3 फोटो आपण रिप्लेस केली आहे। त्याच्यानंतर जसं समोर असेल तसे परत 2 लेअर दिसतील, तर यांना पण इथं असं कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि सिम्पली असं इथे रिप्लेस करून घ्यायचं आहे। आपण इथं हा फोटो इथे रिप्लेस करूया, पुन्हा दोनदा बॅक येऊन इथं काय करूया, कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं आपण हा फोटो इथं रिप्लेस करून टाकूया। तर बस भावनो, हे एवढं होतं। आधी सगळ्यात आधी जे काय लाल कलरचे जवळपास 2 फोटो आहे, एकामागे एक आहे आणि म्हणजे याच्या पुढे पण आहे 2 आणि एक एकदम खाली आहे, हे सगळ्यांना तुम्हाला इथे रिप्लेस करून घ्यायचं आहे। हे सगळे इथे रिप्लेस झाल्यानंतर बघू शकता भावनो, इथे तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे रिप्लेस झाल्यानंतर आता इथून पुढे जे काही बीटमार्क आहे आपले 3.21 पासून यामध्ये जे काही आपले फोटो आहे ते तुम्हाला इथे लावून टाकायचे आहे। बघू शकता आपले जे काही बीटमार्क आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, फोटोला जाऊन फोटो त्याच्यात असा इथे ॲड करायचा आणि वरच्या 3 डॉटवर जाऊन त्याला फिल कंपोजिशन एरिया हे जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला एक एक फोटोमध्ये आपले जे काही फोटो आहेत ते इथं ॲडजस्ट करायचे आहे आणि असे एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करून टाकायचा आहे। फोटो इथं लावून टाकायचा, वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे फोटो इथं लावायचा आणि फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन इथं तुम्हाला असं करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो जे काही असतील ते आपले इथं लावून टाकायचे। बघू शकता या ठिकाणी आपण हा फोटो इथं लावलेला आहे, तर परत आपण हा फोटो लावून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं करून टाकायचं आहे। म्हणजे जेवढे आपली बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपले आजचे जे काही व्हिडिओ आहे ते सगळे आपले या व्हिडिओमधले जे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला तसे लावून टाकायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे आपले जितके बीटमार्क असतील आणि जेवढे आपण फोटो लावशाल तेवढा आपला व्हिडिओ इथं चांगला दिसेल। जसा तुम्ही डेमोला व्हिडिओ बघितला तशाचसाठी तुम्हाला एवढे सगळे फोटो वेगवेगळे इथं लावा लागतील। बघू शकता काय अशा प्रकारे। तर आपण आपले सगळे फोटो जे काही ते तसे लावून टाकूया आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून तुम्हाला आपले सगळे फोटो जे काही ते एका फ्रेममध्ये म्हणजे एका जे काही आपली फ्रेम आहे 4:5चा जे काही रेशो आहे त्याच्यामध्ये बरोबर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर एक एक आपण जेवढे काही फोटो आहे आपल्याजवळ ते सगळे फोटो इथं आपण लावत आहे आणि त्यांना इथं बरोबर वरच्या 3 डॉटला क्लिक करून
जे काही फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते, म्हणजे आपलं जे काही रेशो आहे आपल्या आजच्या या व्हिडिओचा, त्याच्यामध्ये आपले बरोबर फोटो इथं असे बसून जावं यासाठी हे तुम्हाला इथं असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याने इथं क्लिक करायचं आणि साईडला क्लिक करून असं इथं फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून टाकायचं आहे. तर हे असं इथं करून टाकायचं. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहेत ते सगळे फोटो तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया इथं असं तुम्हाला टच करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो इथं लावून टाकूया आणि जेवढे काही ऑप्शन आहेत ते सगळे असं तुम्हाला असं फिल कंपोजिशन एरियाज असं इथं करून टाकायचं आहे. तर आपले जेवढे काही बीटमार्क आहे, जिथपर्यंत आपली बीटमार्क मी तुम्हाला मार्क करून दिलेली आहे, त्या प्रत्येक बीटमार्कमध्ये आपले वेगवेगळे फोटो आपण असे इथं लावत आहे. म्हणजे आपलं जे काही व्हिडिओ आहे ते एकदम चांगला असं इथं दिसून येईल. जसा तुम्ही डेमोला बघितला सेम तशा प्रकारे इथं दिसून येईल. तर अशा प्रकारे आपण जिथपर्यंत आपले बीटमार्क आहे तिथपर्यंत आपले सगळे फोटो इथं लावणं झालेले आहे. बघू शकता शेवटचे एक फोटो आहे, आपण ते इथं असे लावून टाकूया. हा एक फोटो लावलेला आहे, याच्यानंतर एक शेवटचा एक फोटो आपला ते आपण इथं असं लावून टाकूया. बघू शकता इथून आपल्याला शेवटचा एकच फोटो आहे ते असं इथं लावून टाकायचा आहे. तर हा फोटो इथं लावून टाकूया आणि वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं असं करून टाकूया. हे इथं केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, आता आपलं शेक इफेक्ट इथं तुम्हाला बरोबर आणि प्रॉपर इथं लावायचं आहे. तर ते कसं लावायचं, आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन हा जे काही पहिलावाला इफेक्ट आहे, तुम्ही तर फक्त लक्षात ठेवा मी कुठे इफेक्ट लावत आहे. हा पहिलावाला इफेक्ट तुम्हाला इथं फक्त कॉपी करायचा आहे. पहिलावाला इफेक्ट इथं कॉपी केल्याच्या नंतर आता आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन तुम्हाला हे जे काही इफेक्ट आहे ते सॉन्ग ऐकत लावायचं आहे. तर आपल्या इथं काय करायचं बघू शकता, 2 छोटे बीटमार्क आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हा इथं इफेक्ट लावून टाकायचा आहे. या 2 छोट्या बीटमार्कमध्ये जे काही फोटो असेल त्याला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. पुन्हा इथं बॅक येऊन जायचं. पुन्हा इथं मोठं बीटमार्क आहे तर याला इथं सोडून टाकायचं. याला पण इथं सोडून टाकायचं. इथं लगेच बघू शकता 2 इथं छोटी बीटमार्क आहे. तर तुम्हाला याला इथं लावायचं नाही आहे. नाही, या 2 ठिकाणी इथं लावायचं आहे. हे जे काही 2 मोठी बीटमार्क आहे यांना सोडून याच्या पुढे जे काही 2 बीटमार्क आहे यांच्या इथं लावून टाकायचं आहे. काय अशा प्रकारे यांना इथे लावून टाकायचा. यांना लावायच्या नंतर आता परत इथं छोटी बीटमार्क आहे 1 2 3 4 5, तर यांना नाही लावायचा. पुन्हा पुढे अशी इफेक्ट आहे, म्हणजे पुढे जे काही बीटमार्क आहे यांना इथे इफेक्ट लावून टाकायचा आहे. याला इथे इफेक्ट लावायच्या नंतर आता इथून जे काय आहे तुम्ही इथं मी सॉन्ग ऐकू शकतो तुम्ही. तर इथं हे एक इफेक्ट इथं फक्त लावून टाकायचा. बघू शकता या जे काही आपलं कितीपासून 13.23 पासून जी काही आपली बीटमार्क आहे तिथं फक्त तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. आता याच्या पुढे जे काही इफेक्ट आहे ते आपल्याला वेगळे लावायचे आहे. आता आधी आपण इथं इफेक्ट लावले नाही, बघू शकता या ठिकाणी इथं आधी इफेक्ट इथं लावून घेऊया. तर बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जाऊन 1 नंबरच्या इफेक्टचं काम झालं. 2 नंबरचा इफेक्ट सरळ इथं सिलेक्ट करा, कॉपी इफेक्ट करा आणि परत आपल्या बीटमार्कमध्ये जा. बीटमार्कमध्ये जसं तुम्ही जाशाल बघू शकता इथं आपण इफेक्ट लावलेला आहे. तर या ठिकाणी इफेक्ट लावले नाही 2 फोटोंना, यांना तुम्हाला इफेक्ट लावून टाकायचा आहे. याला इफेक्ट लावला, याला इफेक्ट लावून टाकायचा, या दोघाला लावून टाकायचा. या दोघाला लावायच्या नंतर परत बघू शकता इथं इफेक्ट लागलेला आहे, इथं पण इफेक्ट लागलेला आहे. आता इथं तुम्हाला इफेक्ट इथं लावायचा आहे 1 2 3 4 5 या 5 फोटोला. तर या 5ही फोटोला इथं असं सिलेक्ट करायचं आणि आपला आजचा हा जे काही दुसरा इफेक्ट आहे ते इथे तुम्हाला सरळ इथं पेस्ट करायचा आहे. बघू शकता असं इथं पेस्ट करायचं आणि साईडला क्लिक करून टाकायचं. तर अशा प्रकारे हा जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं असं लावून टाकायचं आहे. तर हा इफेक्ट इथं लावायच्या नंतर परत तुम्हाला बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये जाऊन आता आपला जे काही 3 नंबरचा इफेक्ट आहे हा सरळ इथे तुम्हाला कॉपी करायचा आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफेक्ट इथे कॉपी केल्याच्या नंतर सरळ आपल्या बीटमार्कमध्ये यायचं आहे आणि आता उरलेले जे काही फोटो असतील बघू शकता इथून आपण छोटे बीटमार्क लावलं आणि इथून जे काही 14.29 पासून आपण कोणताही इफेक्ट इथे लावला नाही. तर इथून पुढे जे काही फोटो येतील त्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ते सरळ इथं पेस्ट करायचा आहे. बघू शकता काय अशा प्रकारे फोटोला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि असं इथं पेस्ट इफेक्ट असं तुम्हाला इथं करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे काय तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ते असं इथं पेस्ट करायचं आहे. सगळ्या फोटोला असं इथं सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला असं इथं क्लिक करून टाकायचं आहे. म्हणजे एक ना एक फोटोला आपला हा जे काही इफेक्ट आहे ते इथं बसला पाहिजे. जिथपर्यंत आपले बीटमार्क आहे जेवढे आपण फोटो लावलेले आहे आता त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं बसला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं बसलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथं दिसून येईल. तर हा इफेक्ट दिसल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथे तुम्हाला परत आपल्या सुरुवातीच्या बीटमार्कला यायचं आहे जिथून आपण फोटो लावले होते. या ठिकाणपासून 3.21च्या बीटमार्कपासून आपण फोटो इथे लावले होते. बघू शकता अशा प्रकारे काय तर इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता या ठिकाणी तुम्हाला इथे काय करायचं आहे आता या एका फोटोला आपल्याला इफेक्ट इथे लावायचा आहे. बघू शकता हा वाला इफेक्ट, कारण या 2 फोटोंना इथे इफेक्ट लावला, या एका लावायचा आहे.
तर आधी हा इफेक्ट 2 नंबरचा इफेक्ट आहे ते इथं कॉपी करा, या फोटोला इफेक्ट लावा, कारण इथं आपण इफेक्ट लावलेला नाही आहे, ते इथं लावून टाका. हे इथं लावल्याच्या नंतर बघू शकता आता इथं आपल्याला काय करायचं, 3.21च्या बीट मार्कला येऊन इथं आपलं जे काही शॅडोची PNG आहे ते इथं लावून टाका. शॅडोच्या PNG सोबत मी तुम्हाला माझा बाप्पा नावाची बघू शकता वर तुम्हाला दिसत आहे, हे ट्रेंडिंगची PNG इथे तुम्हाला दिलेली आहे, तर हे तुम्ही तिथं वापरू शकता. तर तुम्हाला इथे काय करायचं बघू शकता. सगळ्यात आधी तर आपल्या इथे जे काही शॅडोची PNG आहे ते इथं लावून घ्या. तर आपण आपल्या शॅडोची PNG इथं लावून घेऊया. शॅडोची PNG प्लसमध्ये जाऊन लावून घ्या आणि याची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढवून टाका आणि या PNGला जे काही शॅडोच्या PNGला थोडी इथं झूम करा. शॅडोची PNG इथं झूम झाल्याच्यानंतर परत याच ठिकाणी येऊन आपलं माझा बाप्पावाली PNG इथं लावून टाकायची. PNGची ड्युरेशन वाढवून टाकायची आणि PNGला इथं थोडंसं छोटं करायचं काय अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे. आणि याला इथं मूव अँड ट्रान्सफरचा ऑप्शन आहे, याला इथं असं खालच्या साईडला आपली PNG अशी इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे. बघू शकता अशा प्रकारे काहीतरी इथं तुम्हाला आपली PNG इथं ॲडजस्ट करायची आहे. तर आपली PNG इथं ॲडजस्ट झालेली आहे. तर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भावनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.